आपल्या पंतप्रधानांनी इंडिया टेक्सटचा दृष्टिकोन विशद केला आहे. त्यानुसार भारताला जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी नवोन्मेषी अर्थव्यवस्था म्हणून घडविण्यात उत्प्रेरक म्हणून तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. डिजिटल इंडियाच्या धोरणांनी मागच्या दशकभरात गतिमान डिजिटल अर्थव्यवस्था आणि नवोन्मेषी परिसंस्था निर्माण केली आणि त्याचबरोबर 1,00,000 स्टार्टअप्स आणि 108 पेक्षा जास्त युनिकॉर्न्सचा अभिमानास्पद समावेश असणारे प्रभावशाली क्षेत्र निर्माण केले आहे. सकल देशांतर्गत उत्पादन वाढीच्या अर्थात GDPच्या 2.5 ते 2.8 पट पिछाडीवर असणारी डिजिटल अर्थव्यवस्था 2026 सालापर्यंत GDPमध्ये 20% योगदान देण्यास सज्ज आहे. 2014 वर्षातील 4.5% तुलनेत सध्याची 11% ही वाढ निश्चितच लक्षणीय आहे. परिवर्तनाच्या या प्रवासात कृत्रिम बुद्धिमत्तेने बजावलेली भूमिका महत्त्वाची आहे. इंडिया AI नावाच्या व्यापक मोहिमेच्या माध्यमातून सरकार हे तंत्रज्ञान सक्रियपणे विकसित करत आहे. AI स्टार्टअप्स यंत्रणेला सक्षम करण्याबरोबरच आरोग्यसेवा, कृषी, भाषांतर, प्रशासन आणि त्याही पलीकडील जात वास्तविक जगातील आव्हानांवर तोडगे काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत व्यावहारिक ॲप्लिकेशन विकसित करणे हे इंडिया AI या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संशोधनांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकसनासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि भारतीय वापरासाठी उपयुक्त ठरतील अशा प्रकारचे उच्च गुणवत्तेचे वैविध्यपूर्ण माहिती सहज तयार करणे या बाबी समाविष्ट आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून युवा भारतीयांच्या उद्योगांवर विश्वास दाखवणे तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपक्रमांना सरकार आणि सरकारी धोरणांची सहाय्यक चौकट उपलब्ध करून देणे हा या सर्व प्रयत्नांमधील समान धागा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राची वाढ आणि यशाच्या केंद्रस्थानी प्रतिभेचा विकास हा महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या घटकाच्या संदर्भात बोलायचे झाले तर या बाबतीत भारताने जागतिक स्तरावर आधीपासूनच आपले स्थान निर्माण केले आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निर्देशकांच्या ताज्या अहवालात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील भारताचे कौशल्य आणि नेतृत्व अधोरेखित केले आहे.